खैरो हाच उडी मारतो. जी सरकार इधर आ. हाच युवक तिथं जातो. आया सरकार. अबे हरामी बहनचोद, तूने मेरी 3 बार मारी, अब मैं तेरी 3 बार मारूंगा. जाऊद्या झाडून हलका पाडून ओवी ते शिवी जोगते कवी लोनंद ते लंडन नाही विषयाचे बंधन दंडा असा की बघणार लैला रिवाईन करून करून जाऊ द्या झाडून हलका पाडून जाऊ द्या झाडून हलका पाडून जाऊ द्या झाडून फाळका पाडून. नमस्कार मंडळी. प्रवास प्रवास हा आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक आहे. मग तो सायकलवरून असेल, बाईकवरून असेल, कारमधून, बसमधून, रेल्वे, विमान, जहाज, कुठेही. आता प्रवास म्हटलं की सहप्रवासी आलाच. अगदी बाईकवर सुद्धा पाठीमागे एक सहप्रवासी असतोच. आता कधी चांगले असतात तर कधी टार्गट. आणि त्यातून ती 7वी 8वीची शाळेची मुलं असतील. अरे नको रे बाबा नको. काय काय लोकांचं नशीब बेकार असतं आणि काय काय लोकांचं नशीब ते इतकं बेकार असतं की लहान मुलांकडनं पंच खावे लागतात. आणि कसं झालं की एक सरदारजी एका ट्रेनमधनं चाललेलं असतं. त्या ट्रेनमध्ये कुठल्या तरी लहान मुलांची ती ट्रीप आलेली असते. ते पोरं असतील 7वी 8वीतली. एक जात सगळी पोरं टार्गेट. सरदारजी बिचारा बसलेला. ते पोरं अशी हळूच त्यांच्यात काहीतरी ठरलं. ते म्हणतात सरदारजी सरदारजी तुम्हारा मुंह किधर है. आता ते काय दाढी बिडी मिशा. सरदारजी बिचारा ये देखो बच्चो ये देखो ये मेरा मुंह असं तो दाढी बिडी बाजूला करून बिचारा सांगतो. 2-3 मिनिटांनी दुसरं पोरग विचारतो सरदारजी सरदारजी तुम्हारा मुंह किधर है. परत तो अरे बच्चो मैंने पहले बताया ना ये देखो ये दाढ़ी है ना इसलिए मुंह दिखता नहीं है मेरा ये मेरा मुंह. थोडा जरा 1-2 स्टेशन जातात. तिसऱ्या मुलाला उबळ येते. तो म्हणतो सरदारजी सरदारजी तुम्हारा मुंह किधर है. भडकतो म्हणतो अरे वेंचर ये मुंह नहीं तो क्या तेरे माँ का भोसड़ा है. पोरग शांतपणे म्हणतं आहिस्ता बोलिये वरना मेरा बाप आएगा. कसं आहे आता सरदारनी मुलांकडनं पंच खाल्ला पण कधी कधी नशीबच पंच मारतात. त्याला आपण काय करणार. 2 तरुण असतात. ते इतके अनलकी असतात म्हणजे म्हणतात ना नशीब गांडो तो क्या करेगा पांडू. तशी त्यांची गत. काहीही करा त्यांना अपयशच. म्हणजे अपयश ही यशाची पहिली पायरी मला मान्य आहे. आपण ती पहिली पायरी किती वेळा चढणार. ते पुन्हा रिवाइंड करून पहिल्या पायरीवरच. नोकरी करतात नाही जमत. धंदा करतात नाही जमत. आता म्हणतात जुगार तेही नाही जमत. सगळीकडे लॉस लॉस लॉस. यायला आपलं नशीब भिकार आहे. जाऊ दे म्हणलं आपण आता चोरी करूया. ठीक आहे वडे चोरी करूया. एक घर निवडतात. त्या घराच्या खिडकी खाली येतात. खिडकी जरा उंचावर असते. मग तो एक जण काय म्हणतो मी असं कर तू ओणवा उभा राहा मी तुझ्यावर उभा राहतो म्हणजे आपण खिडकीपर्यंत पोचू. तसं करतात. एक जण असा अंगठे जोडून उभा राहतो. दुसरा त्याच्या पाठीवर चढतो. त्या खिडकीपर्यंत त्याचा हात असा पोचतो. हात पोचल्यानंतर असं करून आता बघतो तर आतवर एक शेळी झोपलेला असतो. असा तो लँड होणार. पाय असा जमिनीवर टेकणार. तेवढ्यात शेडजी खाडकन डोळे उघडतो. खैरो ये सरकार इधर आ. आया सरकार. तर त्याचा खैरो नावाचा नोकर पळत पळत येतो. कांड मार म्हणतो चाल ही काय भानगड आहे. खालीच उडी मारतो. खैरो बिरो त्याची काय मारायची ती मारतो. 10-20 मिनिटांनी हा परत त्याच्या पाठीवर चढून परत खिडकी पैसे हात लँड होणार. शेटजी परत खाडकन डोळे उघडतो. खैरो ये सरकार इधर आ. आया सरकार. कांड मार. परत खाली उडी मारतो. आगले काय भानगड आहे.
तिसऱ्यांदा हा किस्सा होतो. मग मात्र तो चिडतो तरुण. तो म्हणतो, आता जर त्यांनी खैरूला हाक मारली चौथ्या वेळेला तर मीच खैरू म्हणून उतरणार. झालं, परत त्याच्या पाठीवर चढतो. ते हातबीत खिडकीपाशी लँड होणार. तेवढ्यात चेडजी खाडकन डोळे उघडतो. खैरो हाच उडी मारतो. जी सरकार इधर आ. हाच युवक तिथं जातो. आया सरकार. अबे हरामी बहनचोद, तूने मेरी 3 बार मारी, अब मैं तेरी 3 बार मारूंगा. जाऊ द्या झाडून हलका पाडून. ओविते शिवी जोगते कवी लोनंद ते लंडन नाही विषयाचे बंधन. दंडा असा की बघणार लैदा रिवाईंड करून करून. जाऊ द्या झाडून हलका पाडून. जाऊ द्या झाडून हलका पाडून. जाऊ द्या झाडून फाळका पाडून.